श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. प्रगती रेट्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री गरुड पुराण या ग्रंथातील अध्याय 15चा सविस्तर सार ऐकणार आहोत. या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर सार आपण ऐकलेले आहेत. आपल्या चॅनलवर विविध ग्रंथाचे ओव्यासहित पारायण वाचन तसेच सविस्तर मराठी साराचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तरी चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहून घ्या. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आज आपण गरुड पुराणातील अध्याय 15मध्ये मुख्यतः पुण्यात्मा आणि धर्मात्मा व्यक्तीला मृत्यूनंतर कोणती गती मिळते, तसेच सत्कर्म, दानधर्म, भक्ती आणि सदाचार यामुळे आत्म्याला कसा लाभ होतो याचे सुंदर वर्णन या अध्यायात केलेलं आहे. ते आज आपण ऐकणार आहोत. हा अध्याय नरक यातनाच्या वर्णनानंतर एक सकारात्मक संदेश देणारा अध्याय आहे. म्हणजेच जे लोक पुण्य करतात त्याचे फळ आत्म्याला कसे लाभते ते आपण पाहणार आहोत. पुढे पाहूयात गरुड आणि भगवान विष्णू यांचा संवाद काय आहे तो. या अध्यायात गरुडजी भगवान विष्णूंना प्रश्न करतात की, हे प्रभू, जे मनुष्य आयुष्यभर धर्माने वागतात, सत्कर्म करतात, दानधर्म करतात, देवभक्ती करतात, सदाचाराने वागतात, अशा पुण्यवान आत्म्यांना मृत्यूनंतर कोणती गती मिळते ते असा प्रश्न गरुड विष्णू प्रभूंना विचारतात. यावर भगवान विष्णू गरुडाला सांगतात की पुण्यात्मा व्यक्तीला मृत्यूनंतर दुःख नव्हे तर दिव्य सुख प्राप्त होते. म्हणजेच माणसाला सत्कर्म, दानधर्म असे पुण्य करण्याची गरज आहे, तरच मृत्यूनंतर सुख प्राप्त होते आणि स्वर्गात मोक्ष मिळतो. पुढे पाहूयात पुण्यात्म्याला मृत्यूनंतर मिळणारे दिव्य सुख. जो पुण्य करतो त्याला मृत्यूनंतर कसं काय सुख मिळतं ते आता पाहूयात. अध्याय 15मध्ये सांगितलं आहे की जो मनुष्य जीवनात सत्य, दया, संयम, धर्म आणि परोपकार यांचा मार्ग धरतो त्याला मृत्यूनंतर यमदूत त्रास देत नाहीत, नरकयातना मिळत नाहीत, त्याच्या आत्म्यास भीती वाटत नाही, अंधकारमय मार्ग दिसत नाही, दुःखाचा अनुभव कमी होतो, दुःखाच्या यातना कमी मिळतात, प्रकाशमय आणि सुंदर मार्ग मिळतो. म्हणजेच पुण्यकर्मामुळे आत्म्याचा प्रवास शांत, सुरक्षित आणि आनंददायी होतो हे इथं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे संत संगती धरून पुण्य चांगलं कर्म करण्याची गरज आहे. पुढे पाहूयात सत्कर्माचे महत्त्व. दान, धर्म आणि सदाचार याचे कसं महत्त्व इथं पटवून दिलेलं आहे ते पाहूयात. भगवान विष्णू सांगतात की मनुष्याच्या जीवनातील सर्वात मोठे धन म्हणजे त्याचे कर्म. अध्यायाचा संदेश असा आहे की दान केले तर पुण्य वाढते, गरिबांना मदत केल्याने आत्मा शुद्ध होतो, सत्य बोलल्याने मन स्थिर राहते, मनात भीती निर्माण होत नाही, दुसऱ्याला त्रास न दिल्यास जीवन पवित्र बनते. हे सत्कर्म मृत्यूनंतर आत्म्यास संरक्षण कवच देतात असे या अध्यायात सांगितलेलं आहे. पुढे पाहूयात पितराचे आशीर्वाद आणि पितृकृपा. अध्याय 15मध्ये असे वर्णन येते की जो मनुष्य श्राद्ध करतो, पितरांना तर्पण देतो, आई वडिलांची सेवा करतो, वडीलधाऱ्यांचा सन्मान करतो, त्याच्यावर पितर प्रसन्न होतात आणि त्याला आशीर्वाद देतात आणि त्याच्या
जीवनात काही अडचणी येत नाहीत किंवा त्याच्या पुढील पिढीला काही अडचणी अडथळे येत नाहीत. त्यामुळे श्राद्ध करावे, पितरांना तर्पण द्यावे, आईवडिलांची सेवा करावी, वडीलधाऱ्यांचा सन्मान करावा. या आशीर्वादामुळे जीवनात सुख समृद्धी येते, संकटे दूर होतात. मृत्यूनंतर आत्म्याला चांगली गती मिळते. म्हणजे पितृकृपा ही केवळ परंपरा नाही, तर जीवनात शुभ फल देणारी शक्ती मानली आहे. पुढे पाहूयात आत्म्याला चांगला लोक किंवा स्वर्ग कसा प्राप्त होतो. या अध्यायात सांगितलं आहे की पुण्यवान आत्मा मृत्यूनंतर स्वर्गलोक किंवा उत्तम लोक प्राप्त करतो. त्याला देवदूताचे स्वागत मिळते. दिव्य संगीत, सुगंध आणि आनंदमय वातावरण अनुभवायला मिळते. दुःख, भीती आणि नरक यातनांपासून मुक्ती मिळते. यातून अध्याय सांगतो की म्हणजे इथे आपल्याला समजते की धर्माने जगणाऱ्या व्यक्तीसाठी मृत्यू हा भीतीचा विषय नाही. म्हणजे जो अधर्माने जगत नाही, धर्माने जगतो, चांगले कर्म करतो, त्याला इथे भीती नाही. तर पुढील उन्नतीचा त्याचा चांगला मार्ग मिळतो, त्याला चांगला मार्ग मिळतो. पुढे पाहूयात उत्तम कुळात पुनर्जन्म कसा मिळतो. म्हणजे पुढच्या कुळात चांगला पुनर्जन्म कसा मिळतो. अध्याय 15 मध्ये भगवान विष्णू गरुडाला स्पष्ट सांगतात की मनुष्याचे सत्कर्म, दानधर्म आणि धर्माचरण यामुळे आत्म्यास पुढील जन्मात उत्तम कुळात जन्म मिळतो. जर त्या व्यक्तीने जीवन जगत असताना चांगले सत्कर्म केलेलं असेल, दानधर्म केलेलं असेल, धर्मानुसार वागलेलं असेल, तर त्याला पुढील जन्मी चांगला जन्म त्याच्या कुळात मिळतो. उत्तम कुळ म्हणजे सुसंस्कृत कुटुंब, धर्मशील वातावरण, शिक्षण आणि सदाचार, चांगले संस्कार, अर्थात मनुष्याचे पुण्य त्याला भविष्यात चांगले जीवन देते. त्यामुळे सतत चांगले कर्म करावे, दानधर्म करावा. पुढे पाहूयात मोक्षाचा मार्ग, भगवंतांची भक्ती. अध्याय 15 मध्ये शेवटी मोक्षाचा मार्ग सांगितलेला आहे. भगवान विष्णू सांगतात की जे लोक निष्काम भावनेने भगवंतांची उपासना करतात, अहंकार सोडून नामस्मरण करतात, लोभ, क्रोध, मत्सर यांचा त्याग करतात, धर्म, सत्य आणि भक्ती याचे पालन करतात, अशा व्यक्तीस मोक्ष प्राप्त होतो. त्यामुळे नेहमी सत्य बोलावे आणि देवावर श्रद्धा विश्वास ठेवून भक्ती करावी. नक्कीच कृपा मिळते. मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती, परमात्म्याशी एकरूपता, वैकुंठधाम प्राप्ती. या अध्यायातून आपल्याला असा संदेश मिळतो की म्हणजे पाप केल्यास दुःख मिळते, पण पुण्य केल्यास दिव्य सुख मिळते. त्यामुळे नेहमी पुण्य करत राहावे. पुण्य म्हणजेच काय करावं, तर चांगलं कर्म करावं, निस्वार्थ मनाने जगावे, काम करावे, कर्म करावे, अहंकाराचा त्याग करावा, एकमेकांना मदत करावी, म्हणजेच दानधर्म करावा. सत्कर्म, दानधर्म, सेवा आणि सदाचार यामुळे आत्म्याला चांगली गती मिळते. म्हणजेच दानधर्म म्हणजे आपल्याकडं जे काही असेल त्यातले थोडंफार, म्हणजे 100% 2% का होईना, आपल्या कुवतीनुसार दानधर्म करावा. जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करावी. म्हणजेच आई वडिलांची, थकलेल्या
लोकांची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करावी असं इथं सांगितलेलं आहे. पितरांचा सन्मान केल्यास जीवनात आशीर्वाद प्राप्त होतो. भगवंतांची भक्ती आणि निष्काम कर्म हे मोक्षाचे प्रमुख साधन आहे. यातून निष्कर्ष असा मिळतो की गरुड पुराण अध्याय 15 हा अध्याय सांगतो की धर्मात्मा आणि पुण्यात्मा व्यक्तीला मृत्यूनंतर दिव्य सुख, शांत प्रवास, पितृकृपा आणि स्वर्गलोकांची प्राप्ती होते. तसेच सत्कर्मामुळे आत्म्याला पुढील जन्मात उत्तम कुळात पुनर्जन्म मिळतो आणि निष्काम भक्तीने मोक्ष प्राप्त होतो. तर मित्रांनो, ही होती गरुड पुराण अध्याय 15 मधील पुण्य, सत्कर्म आणि मोक्षाची माहिती. या अध्यायातून आपल्याला असा संदेश मिळतो की जसं कर्म तसं फळ. तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला फळ मिळेल. जर तुम्ही चांगलं कर्म केलं तर तुम्हाला पुण्य लाभेल, त्याचं चांगलं फळ मिळेल. आणि जर वाईट कर्म निस्वार्थ मनाने कर्म केलं तर त्याचं नक्कीच तुम्हाला त्या पापाचे फळ भोगावे लागेल. दानधर्म आणि भक्तीमुळे आत्म्याला चांगली गती मिळते, शांती मिळते. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय श्री हरी विठ्ठल. श्री हरी विठ्ठल. हर हर महादेव. हर हर महादेव. धन्यवाद.